हिंदी शिकून घेतलं, मोडकं तोडकं इंग्रजी वगैरे शिकून घेतलं. त्यांच्याबरोबर विठ्ठल वाघ आणि मी होतो आणि आम्ही तिघजण असे विमान प्रवासासाठी निघालो. तेव्हा सहज त्या विमानतळावर जे अधिकारी होते त्यांनी सोटे साहेबांना विचारलं, अहो तुम्ही अमेरिकेला वगैरे चालले तर तुम्हाला ABCD येते का? हो येते म्हणे. मग तो अधिकारी म्हणाला, म्हणून दाखवा बरं. सोटे म्हणाले, कोणती, लहान म्हणू की मोठी म्हणू? मग तो अधिकारी जे काय समजायचं ते समजून गेला. मग सोटे साहेब, मी आणि वाघ असे विमानामध्ये चढलो. विमानामध्ये चढल्यानंतर विमान सुरू वगैरे झालं आणि तिथे एक हवाई सुंदरी जी होती ती आतमध्ये फिरत होती. आता त्या हवाई सुंदरीकडे मी तर काही पाहिलं नाही, कारण आपल्याला तर दाढी आहे, आपल्याकडे ती पाहणारच नाही. पण विठ्ठल वाघ तिच्याकडे असं पाहत होते जसं उपोषण करणारा नेता ताज्या समोस्यांकडे पाहतो. आणि मग तिथे हे सुद्धा बसले, देवीदास सोटे. आणि तेवढ्यात त्या हवाई सुंदरीने सांगितलं की बेल्ट प्लीज, म्हणजे पट्टे बांधून घ्या. तेव्हा यांच्या बाजूला उत्तर प्रदेशमधला एक माणूस होता. तर त्यानं यांना विचारलं, क्यों भैया? बोले ये प्रवासियों को बेल्ट से क्यों बांध देते हैं? यांना माहित नव्हतंच. यांनी सांगितलं, इतना भी नहीं जानते, विमान यदि दुर्घटनाग्रस्त हो जाए तो कोई भी प्रवासी बचकर भागने न पाए. तर असा तो अमेरिकेचा एक अनुभव आहे. तर तिकडून हे वापस आले तेव्हा आपल्या देशामध्ये नागपूरच्या सोनेगाव विमानतळावर यांना एक भेरका माणूस दिसला. तर त्या भेरक्या माणसाची जी एक कविता आहे ती कविता त्यांनी ऐकवावी अशी मी त्यांना विनंती करतो. प्राध्यापक देवीदास सोटे. मित्र हो, आता मात्र मी संचालक श्री नारायण कुलकर्णी यांना थोडी विनंती अशी करणार आहो का याच्या पुढे जर एक कवी संमेलन चालणार असेल तर थोडी मला मात्र त्याच्यामधून अशी सूट द्यावी. कारण असं आहे का बा, ही सगळी तरुण मंडळी आहे, ही 3 तास नाही 5 तास 7 तास अशी बसू शकणार आहे. मी मात्र थोडा आता म्हातारपणाकडे असा वळलेला, तुम्हाला कल्पना नसेल. मी आता 55 वर्षाचा असा झालेला आणि म्हणून मला थोडं आता थकल्यासारखं असं वाटतं आहे. मी ताराचंदजींना पत्रामध्ये असा उल्लेखही केलेला होता का अळीकळी यामुळे मी जरा काही ठिकाणी असा जात नाही. तरी मात्र विनंती अशी आहे का बा, मी आजच्या या स्टेजवरची ही शेवटची कविता त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे मी आपल्यासमोर सादर करीत आहो. कवी संमेलन आणखी बरंच चालणार आहे आणि मी असं पाहिलं आहे का बा, इतका रसिक वर्ग आता महाराष्ट्रभर आम्ही फिरतो, परंतु या नांदुऱ्यासारखा रसिक वर्ग अजून दिसला नाही आहे. नाही तर आम्ही काही कवी संमेलनामध्ये असं पाहिलं का सुरुवातीला खूप लोक दिसतात आणि शेवटी फक्त आम्ही कवी लोक स्टेजवरती उरतो असं त्या याच्यामधून असं. पण इथे असं दिसून राहिलं का जसे सुरुवातीला आले, जसे बसलेचे बसले आहे, तसेचे तसेच दिसून राहिलेले आहे, कोणी उठून जाऊन राहिलेलं नाही आहे. म्हणून आता शेवटी पायी आमच्यावरती असे आले का आम्ही उठून चाललं जाव का असं वाटायला लागलेलं आहे त्या याच्यामधलं. तर मित्र हो, एका ग्रामीण वातावरणामध्ये पुन्हा मी तुम्हाला घेऊन जात आहो. ही मुंबईच्या टेलिव्हिजनवरती गायलेली अशी कविता आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनाही वऱ्हाडीतली कविता असली तरी ती आवडलेली आहे. ती कविता आपल्यालाही आवडेल. मित्र, कल्पना अशी आहे, या कवितेचं नाव आहे भेरके. आपल्या विदर्भामध्ये कोणी भेरक्याला तिरपा, कोणी चकना, कोणी क्यारा असे काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे शब्द जे आहे असे ते वापरतात. पुण्या मुंबईकडे मात्र एकच शब्द त्यांना माहिती आहे. आपल्या इथं विदर्भात 4-5 शब्द वापरतात. पुण्या मुंबईकडे फक्त तिरळा असं म्हणतात. मी अर्थ असा काढलेला आहे का तिरळा म्हणा, चकना म्हणा, क्यारा म्हणा, तिरपा म्हणा का भेरका म्हणा, फक्त एकच गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात ठेवली का कवितेचा अर्थ सरळ आम्हाला कळणार आहे. मात्र हात जोडून एक विनंती आहे का कोणाला जर असं शारीरिक व्यंग वगैरे असेल तर त्यांनी क्षमा करावी, कारण हे काव्य आहे. मित्र हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जो भेरका, तिरपा किंवा क्यारा या शब्दाप्रमाणे जो असतो, या व्यक्तीचं एकच वैशिष्ट्य राहतं.
ते वैशिष्ट्य असं राहतं का ही व्यक्ती पाहते इकडे आणि दिसते तिकडे. त्याच्यामध्ये बस एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि एका खेडी विभागामधल्या लग्नामध्ये कशी गंमत येते त्याची कल्पना या कवितेमध्ये आहे. वऱ्हाडीमधली ही कविता. उन्हाळ्याचे दिस होते गावातच लग्न होतं. उन्हाळ्याचे दिस होते गावातच लग्न होतं. पंक्तीच्या जेवणाले मलेही बोलावलं होतं. उन्हाळ्याचे दिस होते गावातच लग्न होतं. पंक्तीच्या जेवणाले मलेही बोलावलं होतं. आंग फांग धुतलं जरा बाजीवर तर निजलो. आंग फांग धुतलं जरा बाजीवर तर निजलो. बलावाले येईनच असं मले वाटलंच. बलावाले येईनच असं मले वाटलं. मलेही तिथल्यात कसा ढुईका लागून गेला. एक 4-5 मिनिटच गेले, जास्त वेळही झालेला नाही. तितक्या वेळामध्ये कशा घटना घडल्या. मलेही तिथल्यात कसा ढुईका लागून गेला. इथल्यात तो माली कसा बलावाले आला. आमच्या खेडेगावामध्ये फार सुंदर प्रथा आहे. शहरामध्ये वरच्या मजल्यावर जो राहतो तो खालच्या मजल्यावाला त्याला लग्नाची पत्रिका देत नाही, वरच्या मजल्यावाला खालच्याला देत नाही, अशी परिस्थिती आहे. खेडेगावामध्ये मात्र प्रतिष्ठित माणूस जर असा लग्नाला किंवा जेवायला आला नाही तर नाव्याला अक्षत घेऊन पाठवतात, पुन्हा आग्रहाने बोलून आणतात. म्हणून इथी घटना तशीच घडली. मलेही तिथल्यात कसा ढुईका लागून गेला. इथल्यात तो माली कसा बलावाले आला. आणि तो मी पडलो होतो त्याच्यावरती त्याने जागवला आणि म्हणे, पाटील पंक्ती बसलेले आहेत, तुमची वाट पाहून राहिलेली आहे, चला लवकर. इतक्यामध्ये काय झालं. मलेही तिथल्यात कसा ढुईका लागून गेला. इथल्यात तो माली मले बलावाले आला. उठून पाहिलं तेव्हा तोंड वल दिसलं. त्या 4-5 मिनिटातलीच घटना आहे ती. उठून पाहिलं तेव्हा तोंड वल दिसलं. होठ चाटून पाहिला तर खारट तुरट वाटलं. जीभ गेली ओटावरती त्या याच्यामध्ये. उठून पाहिलं तेव्हा तोंड वल दिसलं. होठ चाटून पाहिला तर खारट तुरट वाटलं. घरचीले विचारलं, घरची म्हणजे बायको. घरचीले विचारलं, पाणी फानी सांडलं काय. घरचीले विचारलं, पाणी फानी सांडलं काय. घरची म्हणे, म्या तिथं येऊन पाहिलं काय. तिच्या बोलण्यावरून जरा घरचा कारभार गरम असला पाहिजे असं आपल्या लक्षात येतं त्या याच्यामध्ये. परंतु एक गोष्ट मात्र त्याच्या निश्चित लक्षात होती का बायको रागाने बोलो की लोभाने बोलो खोटं बोलत नाही. आणि म्हणून त्याला असं वाटलं आपली पत्नी इथे आली नाही, तिच्या हातानं पाणी काही सांडलं नाही. घरचीला विचारलं, पाणी फानी सांडलं काय. घरची म्हणे, म्या तिथं येऊन पाहिलं काय. बाजीकडे पाहिलं तो कुत्रं होतं बसलं. बाजीकडे पाहिलं तर कुत्रं होतं बसलं. मनात म्हणलं, हरामखोर हे तर नाही मुतलं. कारण कुत्र्याची जात कशी असते हे सर्वांना माहीत आहे, त्याचं वर्णन करण्याची मला गरज नाही आहे. त्याच्यामध्ये बाजीकडे पाहिलं तर कुत्रं होतं बसलं. मनात म्हणलं, हरामखोर हे तर नाही मुतलं. बस एवढा विचार डोक्यामध्ये आला. काय करायचं काही सूचना. इतक्यात पुन्हा तो नाही म्हणाला, पाटील चालना लवकर, पंक्ती बसलेल्या आहे. म्हणून तो बाकीचा विचार होता तो सोडून दिला आणि तयारीला लागलो. म्हणून पुढचं वर्णन कसं आहे. कपडे फपडे घातले. कपडे फपडे घातले मग जेवासाठी गेलो. कपडे फपडे घातले मग जेवासाठी गेलो. मंधात दिसली जागा तिथंच बसून गेलो. पंक्ती सगळ्या बसलेल्या होत्या. एकच पत्रावळी एका ओळीमध्ये शिल्लक होती. तिथले सगळे लोक म्हणाले, पाटील बसून जा आता इथे. पाटील म्हणाले, बा आपल्या गावातलं लग्न आहे, घरचं लग्न आहे, पाहुणे बसलेले आहे, पुढच्या पंक्तीला आपण बसू. नाही म्हणे, बा नाव्याला बोलायला पाठवलं, पंगत थांबली होती, अनायसे आले आहे, तुम्ही आता या ठिकाणी बसून जा. म्हणून बळजबरीनं त्या पाटलाला त्या लाईनीमध्ये एका ठिकाणी बसून दिलं. पुढे काय झालं. कपडे फपडे घातले मग जेवासाठी गेलो. मंधात दिसली जागा तिथंच बसून गेलो. माह्या आजू बाजूले दोघही होते भेरके.
आता तुमच्या लक्षात एक गोष्ट निश्चित आलेली आहे का बा ती एकच पत्रावळी कशी शिल्लक राहिली होती त्या ठिकाणी. माह्या आजूबाजूले दोघही होते भेरकेन, पाहे थे इकडे दिशे तहिले तिकडे, म्हणून ती पत्रावळी शिल्लक राहिलेली होती. माह्या आजूबाजूले दोघही होते भेरके, पाहे थे इकडे दिशे तहिले तिकडे. इतक्यात काय झालं, वाढणारे आलेत. भात फात वाढला, भजी दिल्ली वाढून. विदर्भामध्ये सगळ्या प्रकारचा भात राहील, खारा भात, गोड भात, वरण भात, सगळे भात राहील, तरी तो भजे भात मात्र असतोच. विदर्भातलं हे वैशिष्ट्य आहे. भात फात वाढला, भजी दिल्ली वाढून, एका पोळीवर तर धूप दिला दाखवून. ही खेडेगावामध्ये फार सुंदर प्रथा आहे, शहरातली ही बंद होत आहे. त्याच्याबद्दल माझ्यासारख्या एका धार्मिक माणसाला वाईटी वाटते. शहरामध्ये तर याच्यापेक्षाही बोहारे पलीकडे गेलेले आहेत. म्हणजे लग्नाच्या वेळेस गर्दी दिसत नाही, जेवताना किती पंक्ता उठते याचा थांग लागत नाही, अशी परिस्थिती आहे यामधली. बरं निदान आली जेवायला स्टीलचे ताटं पाटं टाकलेले असतात तर व्यवस्थित बसावना, खेड्यातल्या लोकांच्या सारखे नाही. कोशिंबीर वाढली, टमाट्याची वगैरे, पापड वाढतात, आधी ताटामध्ये वाढून देतात हे पदार्थ. तर आमच्यासारख्याने तिथं बरोबर बसाव की नाही तर इकडे तिकडे लक्ष देते, त्यात चटणीचंच बोट आपल्या तोंडात लावून पाहते, त्याचे आणि पापडाचा तुकडा तोंडात घालून पाहते. खेडेगावामध्ये तशी पद्धत नाही. खेडेगावामध्ये हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर, पत्राळी वाढल्यानंतरही एकदम घास घ्यायला सुरुवात होत नाही. एका पोळीवरती विस्तव आणतात, त्यावर राय किंवा तूप टाकतात आणि ती पोळीचा धूर संपूर्ण पंक्तीमध्ये फिरवतात आणि सगळेजण त्याला नमस्कार करतात. का? अग्निदेवतेला नमस्कार केल्यानंतर अन्न ग्रहण करावं म्हणून. आणि म्हणून ही सुंदर प्रथा आहे. म्हणून इथे उल्लेख केलेला आहे. भात फात वाढला, भजी दिल्ले वाढून, एका पोळीवर तर धूप दिला दाखवून. झालं, प्रमुखाने अशी सांगितलं, धूप दाखवला, श्लोक म्हटला आणि प्रत्येकाने आव्हान केलं का मंडळींनो घ्या, आरंभ करा, सुरुवात करा. असं म्हटल्याबरोबर जेवणारे भजे भात कालवाले लागले. सगळ्या पंक्तीमध्ये एका यानं सुरुवात झाली. आपल्याला माहित आहे ते होते तशी. जेवणारे भजे भात कालवाले लागले, महाजवळ बसले ते अजाबच दिसले. जिकडे तिकडे बरोबर व्यवस्थित सुरू झालेला आहे याच्याप्रमाणे. जेवणारे भजे भात कालवाले लागले, महाजवळ बसले ते अजाबच दिसले. आपल्या पुढच्या पत्राई तशाच दिल्या टाकून माह्या पानावरचा भात घेतला कालून. कारण झालं, पुन्हा नजर चुकली झाली. बरोबर लावून ठेवली होती ती नजर चुकून गेली त्या याच्यामधली. आपल्या पुढच्या पत्राई तशाच दिल्या टाकून माह्या पानावरचा भात घेतला कालून. पाटलाला हे काही प्रकार माहिती नव्हता का आपल्याजवळ बसले कसे आहेत बा, कारण तो सगळ्याच्या मागावून बसलेला होता. तो बिचारा पाहतच राहिला का हे असं का घडून राहिलेलं आहे. पुन्हा त्याला आणखी शंका अशी आली का त्याही पत्रावळीचा भात याच किनाऱ्याने, याही पत्रावळीचा तिकडच्याच किनाऱ्याने कदाचित चुकून हात यांचा याच्यामध्ये गेला असेल. परंतु ज्यावेळेस आपल्या पुढच्या पत्राईत तशा दिल्या टाकून माह्या पानावरचा भात घेतला कालून. म्या म्हणलं तुमची पत्राई ठेव होय ना. या हळूच म्हणायला लागला बिचारा पाटील, का चुकलं असेल. म्या म्हणलं तुमची पत्राई ठेव होय ना. मलाच म्हणे तुम्ही जरा चूप राहिला. तो म्हणे ठेव आहे ना, हे म्हणा काय लावली म्हणे. एक तर मागून आले जेवाले बसले, पुन्हा लावलं म्हणे हे होय ना ठेव आहे ना. काय म्हणे तुमच्या पत्राईत तर जीवनच नाही राहिलं म्हणे. तुम्ही तुमच्या पत्राईत का जेवत ना. म्या म्हणलं तुमची पत्राई ठेव आहे ना, मलेच म्हणे तुम्ही जरा चूप राहा ना. समोर लाईन होती बसलेली, तर त्यातला एक जण काय म्हणतो, गोपाळराव म्हणजे पुढे पहा कसं चाललेलं आहे म्हणे. काय म्हणजे ना आपलं सोडलं आणि दुसऱ्याच्या ह्याच्यात सुरू केलं. त्याच्या मोहर बसले होते ते पाहून पाहून हासे.
त्यांना मोठी गंमत वाटायला लागली का हा तर खूपच प्रकार आहे बेटा. मोहरा बसले होते ते पाहून पाहून हासन हे माझ्या डोण्यातली कढी वरपत होते. यांना सगळं सुरू करून दिलं. भातावर तर ताव मारला पण कढीपर्यंत हात पुरवला त्या याच्यामध्ये. मोहरा बसले होते ते पाहून पाहून हासे हे माझ्या डोण्यातली कढी वरपत होते. शेवटी त्या समोरच्या लोकांना भयंकर वाईट वाटलं आणि राग आला. म्हणून ते काय म्हणाले त्याला, सामन्यावाले म्हणे भाऊ तुमचं तुम्ही खाना. सामन्यावाले म्हणे भाऊ तुमचं तुम्ही खाना. त्याही म्हणे तुम्ही जरा चूप बसा ना. म्हणून तिथून बोलून राहिले तुमचं तुम्ही खाना का म्हणे, तुमच्या पत्रात येऊन राहिलो का म्हणे जेवायला त्याच्या, तुम्हीच खाना म्हणे तुमचं तुमच्या समोर आहे ते. पुन्हा त्यालाही तो दाटायला लागला. सामनावाले म्हणे भाऊ तुमचं तुम्ही खाना. त्याही म्हणे तुम्ही जरा चूप बसा ना. इतक्यामध्ये वहाडणारे पुन्हा आले. शहरातल्या शिकलेल्या वहाडणाऱ्यापेक्षा आमच्या खेडेगावातले वहाडणारे सुज्ञे कसे असतात त्याचं मोठं सुंदर वर्णन यामध्ये आहे. त्या वहाडणाऱ्यानं काय केलं, वाहणाऱ्यानं त्याचं पान महा पुढं केलं, महापान त्याच्या पुढं सरकून शान दिलं. आपण काय केलं असतं, हे गोविंदा इकडे इथं घोटाळा झालेला आहे, यांनी त्यांच्या त्याच्यामध्ये काहीतरी उष्ट केलं वाटते, हात घातला वाटते, दुसरी पत्र आणखी काय वाढाला. म्हणजे ज्या गोष्टी सांगायच्या नाही त्या सांगून दिल्या असत्या. परंतु आमच्या खेड्यातल्या वाहणाऱ्यांनी विचार केला का काहीतरी गडबड झालेली आहे, परंतु त्याच्या पुढची पत्रावी चांगली आहे, व्यवस्थित आहे, त्यात काही हात घातले नाही, ही उष्टी केलेली आहे. म्हणून त्यांनी उष्टी पत्रावी त्याच्या पुढं केली. चांगली पत्रावी होती त्या पाटलाच्या पुढे करून दिली. त्यांना सांगितलं घ्या, जे झालं असेल ते झालं असेल असं म्हणून दोघांनी पुन्हा सुरुवात बरोबर केली. पुढे काय झालं, वाहणार आहे ना त्याचं पान महा पुढं केलं, महापान त्याच्या पुढं सरकून शान दिलं. मग त्यानं त्याच्या पानावर जवाब का नाही. मग त्यानं त्याच्या पानावर जवाब का नाही. मंदीच दिला माया भाजीत हात घालून शानी. आता याची मी उष्ट हात घातलेला होता, आधी निदान तसं तरी नव्हतं त्या याच्यामध्ये. मंदीच दिला माया भाजीत हात घालून शानी. म्या मग त्याचा हात तसाच धरून ठेवला, कारण आता याला भयंकर चीड आलेली होती. म्या मग त्याचा हात तसा धरून ठेवला. तो शिवा देत मला उठून उभा राहिला. असे कोणते 30 मार खाल्या म्हणे, काहीची जीव देऊन नाही राहिले. महा हात धरून राहिले म्हणे, मागवून येतात आणि दुसऱ्याच्या हात धरता तुम्ही त्या याच्यामधला. झाला हा उभा राहिला, पाटील उभा राहिला. पुढे काय झालं, म्या मग त्याचा हात तसा धरून ठेवला. तो शिवा देत मला उठून उभा राहिला. पाहे तो इकडे पण शिवा देत तिकडे. पाटलाला असं वाटलं जाऊ द्यायची मी, कोण कटकट करणार आहे त्या याच्यामध्ये. आपल्याला तर शिवा काही देऊनच राहिलेला नाही आहे, तो शेवटी दुसऱ्याला शिवा देऊन राहिला, कोण भानगडी करणार आहे. म्हणून पाटलाने इकडे मान केली ना आपला पाटील असा उभा राहिला. तो आपला जोरजोरानं शिवा देऊन राहिला. परिणाम काय झाला, पाहे तो इकडे पण शिवा दे तिकडे. मोहरची तिघ चौघ राग राग उठले. ते म्हणे हा तुझी अजब माणूस आहे बा म्हणे, साला खातो दुसऱ्याच्या पत्रावर शिवा देतोची भिन आपल्याला, असा कोणचा आलेला आहे त्या याच्यामधला. पाहे तो इकडे पण शिवा दे तिकडे. मोहरची तिघ चौघ राग राग उठले. याले वाटलं मीच आहे म्हणून अंगावर तर धावला, कारण का याची नजर माझ्यावरच होती. तो शिवा मला देऊनच राहिलेला होता, पण दुसऱ्याला वाटलं याले वाटलं मीच आहे म्हणून अंगावर तर धावला. मला दिलं सोडून त्यानं तिसरा धरून घोयला. मी आपला जसाचा तसाच राहिलो. परिणाम काय झाला, ते त्यांची घोयसा घोयशी पंक्तीमध्ये झाली. परिणाम कसा झालेला आहे, मग कायचं जेवण समदे उठून उभे राहिले. मग कायचं जेवण समदे उठून उभे राहिले. उपाशा पोटानंच हात तोंड धुतले. लग्नातले वऱ्हाडी भल्ले नाराज झाले, कारण त्यांना बिचाराला जेवायलाही मिळालं नाही. लग्नातले वऱ्हाडी भल्ले नाराज झाले. नवरदेव राग राग उठून शान आले. त्याला तर इतका राग आलेला होता का दुनियेच्या पाठीवर कोणालाही इतका जोराचा जबरदस्त राग येणार नाही. कारण काय माहिती आहे तुम्हाला, तो 40-45 वर्षाचा ढोल्या झाला तरी त्याचं लग्नच जुळत नव्हतं त्या याच्यामध्ये.
आणि हे लग्न जुळलं तर लेकाचं चुकून जुळलेलं होतं, म्हणून त्याला असं वाटलं का हे लग्न तुटते काय, म्हणून तो सपाट्याने जिथं नवरा नवरीला घास घालतात आणि त्यावेळेस तो नवरीच्या मुखात घास घालून लावला आणि ही घटना घडली, म्हणून तो पाटावरून कसा उठून आला. पण परिणाम काय झाला, नवरदेवी रागा रागा उठून शान आले, त्याच्याकडे पाहिलं थोई होता भेर का. आम्ही धावून तर जोराने आला, पण जिकडे धावून जाव तिकडे गेलाच नाही, तोही दुसरीकडेच गेला. त्या नवरदेवी रागा रागा उठून छान आले, त्याच्याकडे पाहिलं थोई होता भेर का. बापाला पुढं थोई होता भेर का. दोघंचे दोघही तसेच. बोला बोलीतून मग बाचाबाची झाली, वऱ्हाड्या वऱ्हाड्या मंदी झमकली. आता जोरदार नवरदेवाकडचे नवरीकडचे आता जेवणाचे कशाचे आवाज नाही, आता दनादन मारपिटीचेच आवाज सुरू झाले. त्याच्यामध्ये बोला बोलीतून मग बाचाबाची झाली, वऱ्हाड्या वऱ्हाड्या मंदी झमकली. जाले राहे माराचं थोत सुटून जाय. मारपीट तर जोराची सुरू झाली होती. जाले राहे माराचं थोत सुटून जाय. दुसऱ्यावरच हिची बहीण हात टाकून पाय, दुसऱ्यावरच हिची बहीण हात टाकून पाय. घाईत घाई सुद्या माणसाले मारून दिलं. ज्यांचा काही दोष नव्हता त्यांनीच जास्त मार खाल्ले तिथे. घाईत घाई सुद्या माणसाले मारून दिलं. त्याची बहीण मग इंजन भडकलं. त्याची बहीण मग इंजन भडकलं. 10-15 लोकांना ते भेरके धरले. कारण आता त्यांनी एकी केली, कारण ते 2-3 लोकांना काही आठवत नव्हते त्या याच्यामधलं. आता एकजूट केली त्यांनी. परिणाम काय झाला, 10-15 लोकांना ते भेरके धरले. जसे जसे सापडन तसे तसे घोळले. आता पुढे काय झालं, त्या मार मोदाडीत लग्न गेलं मोडून. आता एवढी मारपीट झाली तरी लग्न होणार आहे काय, नाही, तुटलं लग्न. त्या मार मोदाडीत लग्न गेलं मोडून. समद्या गावचे वऱ्हाडी तसेच गेले निघून. दमादम एक गोठ भलतीच होऊन गेली. ती एखादी घटना चांगली घडा तो वेगळ्या प्रकारचीच घडली. कशी घडली, कारण का या धूमधामीमध्ये नवरीला धरून तिची आई जी आहे ती उभी होती. ते सगळी धूमधाम पाहून राहिली होती त्या लग्नामध्ये. परिणाम काय झाला, दमादम एक गोट भलतीच होऊन गेली. नवरदेवानं नवरीची मायच पळून नेली, मायच पळून नेली. प्राध्यापक सोटे यांनी ही कविता ऐकवली. त्याच्यामध्ये एक जो प्रसंग आलेला आहे तो बऱ्याच जणांना असं वाटलं की तो अतिशयोक्तीपूर्ण प्रसंग आहे की काय, व ते कुत्र मुतलं वगैरे असं तो काहीतरी प्रसंग आहे. परंतु असा प्रकार घडू शकतो आणि तोही सत्य परिस्थिती म्हणजे प्राध्यापकाच्या बाबतीत एका घडलेला आहे. अक्षरशः तसा नाही, पण आमच्या जळगाव जामोदला उन्हाळ्यामध्ये लाईन नेहमीच जायची मागच्या उन्हाळ्यामध्ये. आणि लाईन गेल्यामुळे लोक काय करायचे, बाहेर अंगणामध्ये खाटा टाकून झोपायचे. आणि त्यावेळी ऊन बरंच, उष्णता त्या माणसं प्रोफेसरच्या शरीराच्या अंगामध्ये त्याचे असे ओठ फुटले होते. ओठ फुटले म्हणून त्यानं काय केलं की साय आपल्या ओठाला लावली सगळीकडून आणि तो बाहेर झोपी गेला. तो झोपी गेल्यानंतर हे जे दत्ताचे सेवक आहेत, प्रभू दत्तात्रयाचे श्वानपुत्र, हे तिथे आले आणि त्यांनी त्या प्राध्यापकाच्या तोंडावरची साय पूर्णपणे चाटून काढली. बरं, असं चाटत असताना त्या प्राध्यापकाला जाणवत होतं आणि कल्पनेमध्ये आनंदही होत होता. बिचारा जागा झाला. सत्य घटना कळली तेव्हा त्याला वाईट वाटलं. आता या कवी संमेलनाची शेवटची रील सुरू होत आहे. म्हणजे जसा 18 रीलचा सिनेमा असतो तसा आता फक्त 18वी रील सुरू झालेली आहे. आणि आता शेवटच्या कविता म्हणण्यासाठी मी वाघ आणि मिर्झा रफी अहमद बेग आणि त्याआधी कलीम खान यांना बोलवित आहे. कलीम खान यांनी आपल्या राजकीय कवितांनी बरीचशी प्रखर भावना निर्माण केलेली आहे. पुढाऱ्यांविषयी चीड निर्माण करण्याचं काम त्यांनी व्यवस्थितरित्या केलेलं आहे. मंगेश पडगावकर असं म्हणतात की श्रेष्ठ आपण मानली ही भ्रष्ट सारी माकडे, अन दिले हातात यांच्या पेटलेले काकडे. धर्म यांचा सोयीप्रमाणे मारणाऱ्या या उड्या, याच साठी लाभलेले पाय यांना फाकडे. अशा फाकड्या पायांनी उडी मारणारी ही माकडे आपल्याला इथे दिसून येतात. कलीम खान यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आणखी एका कवितेचा प्रहार करावा. कलीम खान.
प्रथम 4 ओळी. मी पहिल्या वर्गापासून जयगान जयाचे गातो. जनगणमन. मी पहिल्या वर्गापासून जयगान जयाचे गातो, तो भारत भाग्य विधाता रस्त्यावर चिवडा खातो. कवितेचं शीर्षक आहे, गझल आहे ही. मराठीमध्ये गझल बऱ्याच लिहिले जातात, आज एकही झाली नाही तर म्हटलं शेवटी एक म्हणून द्यावी. फक्त 5 शेर म्हणणार आहे त्यातले. फासावरील सूर्य. भोगून संपलेल्या साऱ्याच भोगराशी. भोगून संपलेल्या साऱ्याच भोगराशी, जपणे असह्य झाले ह्या वेदना उराशी. भोगून संपलेल्या साऱ्याच भोगराशी, जपणे असह्य झाले ह्या वेदना उराशी. बंदिस्त ख्रिस्त येथे कृष्णा करीम सारे. बंदिस्त ख्रिस्त येथे कृष्णा करीम सारे, आणि खिशात त्यांच्या काबा कुराण काशी. जपणे असह्य झाले ह्या वेदना उराशी. अमुच्याच शरीरांच्या तारा विणेस त्यांच्या. अमुच्याच शरीरांच्या तारा विणेस त्यांच्या. नाते नसे परंतु अमुचेच संगीताशी. जपणे असह्य झाले ह्या वेदना उराशी. झोळीत ह्या नभाच्या. आश्वासनाचा एक तुकडा. झोळीत ह्या नभाच्या फेकून चंद्र त्यांनी. एक चंद्र फेकून दिला, आश्वासनाचा एक तुकडा फेकून दिला. झोळीत ह्या नभाच्या फेकून चंद्र त्यांनी. तिकडे दिले अरे रे सूर्यास आज फाशी. जपणे असह्य झाले ह्या वेदना उराशी. आणि शेवटला बंद. त्या वादळास सांगा. भारतावर चीन किंवा पाकिस्तान यांनी आक्रमण करण्याची आवश्यकता नाही. त्या वादळास सांगा येऊ नकोस इकडे. त्या वादळास सांगा येऊ नकोस इकडे. येथे जहाज बुडवे आहे तरे खलाशी. जपणे. त्या वादळास सांगा येऊ नकोस इकडे. येथे जहाज बुडवे आहे तरे खलाशी. जपणे असह्य झाले ह्या वेदना उराशी. भोगून संपलेल्या साऱ्याच भोगराशी. अरे मी एक शेवटची कविता म्हणतो. नंदीबैल झाला, वाघ झाला, परंतु एक महत्वाचा प्राणी राहिलेला होता, सिंह. आपल्या विदर्भामध्ये तसा एक सिंह होता, आता तो गवत खात आहे. तर मी सिंह ही कविता म्हणतो. अर्थात ही कोणत्याही व्यक्तीवरची कविता नाही, कारण असे सिंह अनेक सापडू शकतात. आपण थोडंसं लक्षपूर्वक शब्द ऐकले तर आपल्याला सिंहाची खरी हकीकत सध्याची कळेल. मी खरोखरीच काही काळापूर्वी सिंह होतो. मी खरोखरीच काही काळापूर्वी सिंह होतो. इतका जातिवंत की जंगलातच काय पण माणसांच्या गावात देखील रानातलेच कायदे कानून पाळीत असे. माणसांच्या गावात देखील रानातलेच कायदे कानून पाळीत असे. माणसांच्या नकली सभ्यतेवर पंजा उगारून हसत असे. पुरावा म्हणून पहा काही वर्षापूर्वीच्या वर्तमानपत्रातल्या जुन्या बातम्या. पुरावा म्हणून पहा काही वर्षापूर्वीच्या वर्तमानपत्रातल्या जुन्या बातम्या. पण जंगल तोड सुरू झाली त्यामुळे माझा माणसांशी हरघडी संबंध येऊ लागला. शिवाय सरकारने माझी शिकार करण्यास बंदी केली. तेव्हापासून फारच विश्वसनीयता पटू लागली मला सरकारची. इतकी की मी स्वतःहून तहाची बोलणी करण्यासाठी सरकारच्या टेबलावर गेलो. इतकी की मी स्वतःहून तहाची बोलणी करण्यासाठी सरकारच्या टेबलावर गेलो. मी होऊन गेलो एकदम सुरक्षित. सरकारने तर वन अधिकाऱ्यांना माझी सेवा करण्यास सांगितले. माझ्यासाठी कोवळे मांस ठेवण्यात येऊ लागले दररोज. आणि बंगल्यांना लाजवतील अशा जाळीदार वातानुकूल गुहा माझ्यासाठी कृत्रिम परंतु 100% नैसर्गिक वाटतील अशा.
शेवटी मी असे ठरवले की दिल्ली मुंबई सारखी शहरे आणि जंगल अरण्ये यात फरक नाहीच काही तत्वतः. म्हणून मी प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनात गुंतून न पडता सरळ खुर्चीवर जाऊन बसलो. आता तर आमचे संपूर्ण कुटुंबच सुरक्षिततेच्या जाणीवेने सुखी समाधानी आहे. आता तर आमचे संपूर्ण कुटुंबच सुरक्षिततेच्या जाणीवेने सुखी समाधानी आहे. सुदैवाने मला मालकीनेही चांगली मिळाली. ती म्हणते, तुला नरम गरम आयताच खिमा मिळतो तर खायचे दात हवेतच कशाला. म्हणून मी मूळ दात पाडून घेतले, नवे बसवले. आता मी दाखवायच्या दातांनीच खात असतो. ती म्हणते तुला कुठे आता शिकार करण्याचे श्रम करायचे आहेत. तुझी ती बाकदार हिंसक नखे काढून टाक पाहू. वाढलेली नखे हे जंगलीपणाचं लक्षण आहे. आणि नखे मी काढून टाकली. मी मालकिणीची ऐकत गेलो. एकदाच फक्त मी बारीकशी तक्रार केली, पण तिचेही तिने समर्थपणे निवारण केले. मी म्हणालो, मला कधी कधी डरकाळी फोडाविषयी वाटते. तेवढा तरी स्वधर्म मला पाळू द्या. तर ती म्हणाली, वेडा रे वेडा तू. या खुळ्या वांशिक अहंकाराच्या कल्पना सोडून द्याव्यात या 20व्या पुढारलेल्या शतकात. तरी देखील तिने उदार अंतःकरणाने दिली संमती. आणि तेव्हा हर्षभरित होऊन मी फोडली उत्तुंग डरकाळी. पण काहीच झाले नाही. थरथरले नाही झाडाचे पानही. घाबरट हरिणींचा उडाला नाही थरकाप. मजेने स्वस्थ चित्त रस्त्यावरून चालत राहिले लोक. आणि माझ्या प्रथमच लक्षात आली आतापर्यंत न जाणवलेली माझ्या भोवतीची काचेची स्वच्छ पारदर्शक तटबंदी. आणि मला जाणवते अधूनमधून की मी जेरबंद झालोय. आणि तरी देखील लोक पाहतात तेव्हा विषण्ण असा का होईना पण हसतो. एकांताच्या कक्षेत मात्र उदास असा बसतो. आणि असह्य होते तगमग तेव्हा आपल्याच आयाळीचा एक एक केस उपटत असतो. आणि या सिंहानंतर आता मी मिर्झा रफी अहमद बेग यांना बोलवत आहे. आणि शेवटी विठ्ठल वाघ हे कविता म्हणतील. तसं मिर्झाची इच्छा अशी होती की त्यानं कविता शेवटी म्हणावी, परंतु मी त्याला सांगितलं आमची इच्छा अशी आहे की शेवट गोड व्हावा. तेव्हा मिर्झा रफी अहमद बेग आपल्या समोर कविता म्हणतील. आता त्यांची एक शेवटची जी गोष्ट आहे, मी सुद्धा त्यांच्यावर एक कविता लिहिलेली आहे. कारण कविता लिहिण्यासारखाच हा महापुरुष आहे. याची पुढे चरित्र वगैरे लिहिल्या जातील आणि ती पुढे पाठ्यपुस्तकांमधून मुलांना शिकवायचं काम दुर्दैवानं आमच्यावर येईल. तेव्हा मिर्झा रफी अहमद बेग सध्या व्यवस्थिशीर दिसतात, पण होळीच्या दिवशी थोडेसे रंगात वगैरे येतात. थोडंसं आपलं तर ते तुमच्या लक्षात आलंच. होळीच्या दिवशी मिर्झानी पिली एक बाटली. ती जेव्हा त्याला पूर्ण चढली तेव्हा त्याला म्हैस एक भेटली. होळीच्या दिवशी मिर्झाने पिली एक बाटली. ती जेव्हा त्याला पूर्ण चढली तेव्हा त्याला म्हैस एक भेटली. म्हशीचे मिर्झाने शेपूट पकडले आणि शेपटीवरून हात फिरवीत मिर्झा साहेब प्रेमाने म्हणाले, साजणी आंबाड्याऐवजी घातलीस आज एकच वेणी. कलीम खाननी एक गझल म्हटली. मलाही बसल्या बसल्या 2-4 माझ्या गझलच्या ओळी आठवल्या. म्हणजे मी कधी कधी गझल या प्रकारावर बलात्कार करीत असतो. तर त्या 2 ओळी अशा आठवल्या किंवा काल ही नव्हती मला आज यार नाही. राहू दे औषध मला खाज यार नाही. आमचे मित्र नारायण कुलकर्णी यांनी ज्या मनुष्यावर म्हणजे ज्या सिंहाची एक कविता सांगितली त्या सिंहाचं दुसरं रूप मी माझ्या या कवितेतून आता तुम्हाला सांगतो. परंतु त्याआधी जाता जाता एक नारायण कुलकर्णी कवठेकरांची गोष्ट तुम्हाला सांगून देतो. यांना म्हणजे असं कोणतीही वस्तू विसरण्याची फार वाईट सवय आहे.
एकदा हे छत्री घेऊन बाहेर निघाले आणि एका हॉटेलमध्ये गेले. ते जनरल हॉल फुल झाला होता. ते एका फॅमिली कॅबिनमध्ये बसले, चहा घेतला आणि आपल्या सवयीनुसार ते छत्री तिथंच विसरले आणि बाहेर चालले आले. मग बरंच दूर गेल्यानंतर यांना आठवलं की आपल्याजवळ तर छत्री होती, पण छत्री कुठे विसरलो हे काही त्यांना आठवत नव्हतं. म्हणून ते विचार करत करत एका पार्कमध्ये गेले. त्या पार्कमध्ये शंकरबडे आपल्या बायकोसंग बसले होते. यांच्या दोघांच्या गोष्टी सुरू होत्या. शंकरबडे आपल्या बायकोच्या डोळ्यात पाहत होते आणि म्हणत होते का म्हणे, प्रिये तुझ्या डोळ्यात मला सारं जग दिसते. यांना वाटलं का सारं जग दिसते. हे तिथं गेले म्हणे, भाऊसाहेब माझी छत्री कुठं दिसत असेल तर पहा बरं. तर मग शंकरबळेला राग आला म्हणे, खूपच झालं म्हणे, आता आपण एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन बसू म्हणे. आणि त्यानं जसं हॉटेलचं नाव घेतलं तसं यायला आठवलं का, अरे याची बिन मी आपण हॉटेलमध्ये छत्री विसरलो. मग पुन्हा त्या हॉटेलमध्ये गेले वापस. तर त्या कॅबिन पुन्हा फुल झाली होती. तिथं शंकरबडे पुन्हा बायकोसंग जाऊन बसले होते आणि यायचं पुन्हा आपलं तिथं इटिक मिटिक सुरूच होतं. हे आपल्या बायकोला विचारत होते का म्हणे, प्रिय तुझे हात कुणाचे तर ते म्हणे तुमचे, प्रिय तुझे दात कुणाचे तर ते म्हणे तुमचे, प्रिय तुझं अमकं कोणाचं तर ते म्हणे तुमचं, ढमकं कोणाचं तर ते म्हणे तुमचं. हे कावले नारायण कुलकर्णी म्हणे सगळं एकमेकायला द्या, पण ते छत्रीमय याचं लक्ष ठेवा. एक कविता आहे छोटीशी, त्या कवितेचं नाव आहे खादल. खादल म्हणजे आमच्या इकडं हा फार प्रचलित शब्द आहे. असं फळ का जे झाडावरून मिट्टू किंवा अन्न पक्ष्यांना खायचं आणि ते खाली पडायचं, म्हणजे उष्ट फळ. आणि ते खादल गोड असते असा आमच्या इकडं समज आहे. विशेषतः आंबा, मिट्टूनं खाल्लेला आंबा जो खाली पडते त्याला आमच्याकडे खादल म्हणते आणि ते गोड असते असा एक समज आहे. आता ते गोड असते म्हणून मिट्टू खाते की मिट्टू खाते म्हणून गोड होते, हा एक संशोधनाचा विषय आहे. PhD साठी नारायण कुलकर्णी तो घ्यायला काही हरकत नाही. मी त्यांना ते देऊन देतो, कारण मीही PhD केली असती, पण त्यासाठी मला MA व्हावं लागेल आणि MA व्हासाठी पहिले BA व्हावं लागेल आणि BA व्हासाठी पहिले मला मॅट्रिक व्हावं लागेल, म्हणून मी तो विषय सोडून देतो. तर कवितेचं नाव आहे खादल. पाटलाचं पोट्ट इंजिनियर झालं, पाटलाचं पोट्ट इंजिनियर झालं, अमेरिकेला गेलं तिकून लग्न करून आलं. पाटलाचं पोट्ट इंजिनियर झालं, अमेरिकेला गेलं तिकून लग्न करून आलं. बायको होती बरी, जोड बरा होता, पण तिचा थो दुसरा नवरा होता. बायको होती बरी, जोड बरा होता, पण तिचा थो दुसरा नवरा होता. पहिल्या नवऱ्याले वर्षाभरात देलती सोड चिठ्ठी, शौक केलता वाजून जशी फेकून देलती शिट्टी. पहिल्या नवऱ्याले वर्षाभरात देलती सोड चिठ्ठी, शौक केलता वाजून जशी फेकून देलती शिट्टी. लोक मग त्याची करे भाई चेष्टा, हाच म्हणे काऊन बहीण चहा पेते उष्टा. लोक मग त्याची करे भाई चेष्टा, हाच म्हणे काऊन बहीण चहा पेते उष्टा. जो थो घेते सायकल न्यू ब्रँड, जो थो घेते सायकल न्यू ब्रँड, यानच म्हणे काऊन बहीण घेतली सेकंड हँड. जो थो घेते सायकल न्यू ब्रँड, यानच म्हणे काऊन बहीण घेतली सेकंड हँड. दुसरपण्या माणूस बी बायको पाहते कोरी, दुसरपण्या माणूस बी बायको पाहते कोरी, अन बाज असली जुनी तरी नवीच लागते दोरी. कवी काकडी बरी लागते, सुदी नसते जरड. कवी काकडी बरी लागते, सुदी नसते जरड, अन गव्हाई जमीन भेटल्यावर काऊन घ्याव बरड. कवी काकडी सुदी नसते, कवी काकडी सुदी असते बरी नसते जरड, गव्हाई जमीन भेटल्यावर काऊन घ्याव बरड. जो थो कुंवारी करासाठी पायते, आणि याचीच म्हणे काऊन अशी उलटी गंगा वाहते. जो थो कुंवारी करासाठी पायते, याचीच म्हणे काऊन अशी उलटी गंगा वाहते. विचारलं तर म्हणे तुमचं डोकं हाय फिरलं, म्हणून तुमच्या डोक्यात हे कुयट वारं शिरलं. विचारलं तर म्हणे तुमचं डोकं हाय फिरलं, म्हणून तुमच्या डोक्यात हे कुयट वारं शिरलं. आजकाल जिथं तिथं पाहिजे अनुभव, आजकाल जिथं तिथं पाहिजे अनुभव. जेवण होते चांगलं माहीत असली चव, नव्हाट्या जमिनीचं लय करा लागते. नव्हाट्या जमिनीचं लय करा लागते, आणि वाई तिथनी सरक पेरणं धरा लागते. सगळ्या आंबा काय कामाचा असला गादल गुदल, त्याच्यापेक्षा हमखास गोड असते खादल. आणि आता खास श्रोत्यांच्या फरमाईशवर आणि श्रीयुत ताराचंदजी डागा यांच्या फरमाईशवर मी शंकर बडे यांना बोलवित आहे. श्रोत्यांची सोडा, पण डागाजींची फरमाईश जी आहे ती मान्यच भाग आहे, कारण सत्यसाईबाबांना शाप दिला तर आमचं वाईट होईल, म्हणून मी शंकर बडे यांना आमंत्रित करीत आहे. तीन वर्षा पहिले आमच्या यवतमाळ जिल्ह्यात इतका कापूस पिकला की कापूस बोंडातून येऊन राहिला का पानातून येऊन राहिला समजे नाही. आता त्याचं असं आहे का जिथं हा शेतकरी माणूस आपलं रगत सांडवते, जिथं आपला घाम गाळते, तिथं उद्या सोनं आपल्या हातात येणार आहे म्हणून गडी खुश होते. आमच्या यवतमाळ जिल्ह्यात ज्याला इरवा म्हणतात
तुमच्या अमरावती अकोला जिल्ह्यात त्याला भड म्हणतात. तर या कवितेत तो शब्द आहे. तर हा गडी दुपारच्या वक्ताले आपल्या वावरात गेला आहे. पहाटीच्या मनामनात भडाचे धांडे आहेत, म्हणजे हिरव्याचे धांडे आहेत. त्या एका हिरव्याच्या धांड्यावर बरबटीची येल अशी वर चढत गेली आहे. तर याले पाहता पाहता असं वाटते का या लोकांचं लग्न झालं असतं तर कसं झालं असतं. तर म्हणून त्याच्या मनात जे काही येते त्या कवितेत आहे, अशी उफानली माती. तसाच आमच्या यवतमाळ जिल्ह्यात या कवितेत पुन्हा एक शब्द आहे. आमच्या यवतमाळ जिल्ह्यात जी तुमची इकडे ज्याला तुम्ही गावरानी ज्वारी म्हणता त्याला आमच्या यवतमाळ जिल्ह्यात धामणा ज्वारी म्हणते. कारण तेही शब्द या कवितेत आहे म्हणून सांगून देतो. आणि या कवितेचं नाव अशी उफानली माती. अशी उफानली माती पीक आलं छाती छाती. अशी उफानली माती, अशी उफानली माती. कसाई रवा फुलला तरण्या बांड पोराई वाणी. कसाई रवा फुलला तरण्या बांड पोराई वाणी. नको नको म्हणल ते गेलं कस कानो कानी. नाही पचत वाऱ्याले केलं मालूम साऱ्याले. नाही पचत वाऱ्याले केलं मालूम साऱ्याले. बरबटीच्या येली संग सजलेल्या याच्या राती. पीक आलं छाती छाती, पीक आलं छाती छाती. यायच्या लग्नाले आता वराडी कोण कोण. यायच्या लग्नाले आता वराडी कोण कोण. भेंडीच्या तासालेही लागन आवतन. कुपा काठीचा दोड का त्याले तुम्ही सोडू नका. कुपा काठीचा दोड का त्याले तुम्ही सोडू नका. नवरीची करा लागन त्यालेच येती जाती. पीक आलं छाती छाती, पीक आलं छाती छाती. सेजीच्या धामण्याले सांगात लागन. सेजीच्या धामण्याले सांगात लागन. भाऊ बंदात उगी नको गा भांडन. भाई चिकट ह्या मुंग करण बिमारीचं सोंग. भाई चिकट ह्या मुंग करण बिमारीचं सोंग. जमतीन साऱ्या आता याच्या जाती पाती. पीक आलं छाती छाती, पीक आलं छाती छाती. वाऱ्याच्या अंगावर निजू द्या यायले आज. वाऱ्याच्या अंगावर निजू द्या यायले आज. वाकू वाकू पाहते ना झाली का निजा निज. वाकू वाकू पाहते ना झाली का निजा निज. कशी अगाऊ पह्याटी, कशी अगाऊ पह्याटी. उगी करे खेटा खेटी. कशी अगाऊ पह्याटी उगी करे खेटा खेटी. लपून मारते ना डावा डोया गोठी गोठी. पीक आले छाती छाती, अशी उफानली माती. पीक आले छाती छाती, पीक आले छाती छाती, पीक आले छाती. आता कार्यक्रमाचा एक शेवटचा भाग आहे आणि तो आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होऊनच राहिला आहे, तो म्हणजे आभार प्रदर्शन. हा कार्यक्रम या ठिकाणी करण्याकरता कोठारी विद्यालयाचे अध्यक्ष माननीय सुरजतांजी कोठारी तसेच या ठिकाणी असलेले प्राचार्यवर्ग यांनी हा कार्यक्रम करण्याकरता आमच्या मंडळाला परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांचा मंडळातर्फे आभारी आहे. तसेच या ठिकाणी हे जे कविगण आलेले आहेत, वास्तविक पाहता ही संधी आपल्याला ताराचंद डागा माझे मित्र आहेत आणि सुरुवातीला त्यांनी हिंदी कवी संमेलनाची जी गोडी आहे ती आपल्याला लावलेली आहे आणि यावर्षीपासूनच एक त्यांनी नवीन उपक्रम सुरू केला, तो म्हणजे वऱ्हाडी आणि मराठी कवी संमेलन. आणि या वऱ्हाडी मराठी कवी संमेलनाला आपण सर्वांनी जो चांगला प्रतिसाद दिला हे आपल्या उपस्थितीवरून आम्ही जाणू शकतो आणि म्हणून मी आपल्या सर्वांचे मंडळातर्फे आणि वैयक्तिक आभार मानतो. त्याचप्रमाणे यवतमाळ, वर्धा, अकोला या ठिकाणावरून हे सर्व प्राध्यापक मंडळी आहे, ही या ठिकाणी आली आणि त्यांनी आपला वेळात वेळ काढून तुमचं सर्वांचं
तिन्ही रसामध्ये मनोरंजन केलं. त्यात हास्यरस होता, शृंगार रस होता आणि त्याचबरोबर ज्याला आपण वीररस म्हणू, तो वीररस सुद्धा त्यांनी आपल्या सर्वांना चाखायला दिला. त्याबद्दल मी त्यांचा मंडळातर्फे आणि वैयक्तिकरित्या सुद्धा आभारी आहे. तसेच हा कार्यक्रम यशस्वीरितीनं पार पाडण्याकरता नांदुरा नगरातील जो पोलीस स्टाफ आहे, पोलीस वर्ग आहे, त्यांनी लेडीज पोलीस आणि इतरही स्टाफ या ठिकाणी पाठवून शांतता राखण्याचं जे काम केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्याचबरोबर फेडरेशनचे जे मॅनेजर आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी आम्हाला ताळपत्र्या सतरंजा वगैरे त्या पुरवल्या, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे प्रागजीबाई नथवाणी यांनीसुद्धा वेळोवेळी आम्हाला मदत केलेली आहे. त्याचबरोबर एक अतिशय आनंदाची बातमी आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की दिनांक 7/9/84 रोजी नवकेतन गणेशोत्सव मंडळातर्फे सतीश तराळ दर्यापूर यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम अर्बन बँकेच्या हॉलमध्ये होणार आहे. वेळ रात्री 8:30ची आहे. तेव्हा माझी अशी विनंती आहे की हा सुद्धा कार्यक्रम अतिशय चांगला आहे आणि आपली सर्वांची या संख्येने उपस्थिती राहील अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर दुसरी त्याहीपेक्षा आनंदाची गोष्ट म्हणजे नवचेतन गणेशोत्सव मंडळ यांच्यातर्फे दिनांक 5/9/84 बुधवार रोजी रात्री 8:30 वाजता म्युझिकल मेलोडी मेकर्स मुंबई यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे. तर या कार्यक्रमाला सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि हा ठिकाण जे आहे कार्यक्रमाचं जे स्थान आहे ते आपल्याला वेळेवर कळवण्यात येईल, हरकत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी जे कवीगण आलेले आहेत ते सर्व स्तरातले आहेत. विशेषतः जातीचा उल्लेख मी करू नये, परंतु डॉक्टर साहेब आहेत ते सुद्धा आपल्यामध्ये एकरूप झालेले आहेत. म्हणून मी त्यांचा वैयक्तिकरित्या सुद्धा आभारी आहे. धन्यवाद.